संचालक मंडळाच्या विनंतीला मान देऊन एनसीडीसी यांच्याकडून आपल्या कारखान्याच्या मदतीसाठी 94 कोटी रुपयाची आर्थिक सहाय्य ज्यांच्या सरकार पुढे भांडण्यासाठी ज्यांच्याकडे जबाबदारी दिली होती, अनेक जण या कारखान्याला मदत मिळू नये म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते, पण तरी सरकारशी भांडून सरकारचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे आवाज उठवणारी जबाबदारी पार पाडून प्रशांतजी परिचारक साहेबांच्या त्यांच्या सरकारकडे भांडून त्या ठिकाणी 94 कोटी रुपयाची मदत या दामाजी सहकारी साखर कारखान्याला मिळवून दिली। त्याबद्दल संचालक मंडळाच्या वतीनं हा सत्कार सोहळा शेतकरी मेळावा आणि कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय शिवाजीरावजी काळुंगे सर, आजचे प्रमुख सत्कार मूर्ती प्रशांतरावजी परिचारक साहेब, या ठिकाणी उपस्थित ऊस पीक परिसंवादाचे प्रमुख वक्ते सुरेशजी माने पाटील, अरुणजी देशमुख, उपस्थित या कारखान्याचे चेअरमन शिवानंदजी पाटील साहेब, व्हाईस चेअरमन तानाजी भाऊ खरात, या कारखान्याचे माजी चेअरमन शशिकांतजी बुगडे, उपस्थित आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक रामचंद्र नाना वाकडे, आदरणीय रामचंद्रजी जगतापदाजी, आदरणीय यादापाजी माळी, आदरणीय रामकृष्ण नाना नागने, उपस्थित पंचायत समितीचे विरोधी पक्ष नेते नितीनजी पाटील, भारतजी पाटील, अजितजी जगताप, या ठिकाणी उपस्थित दिनकर भाऊ मोरे, वामनराव माने, सुभाष माने सर, दिलीपरावजी चव्हाण, हरीशदादा गायकवाड, उपस्थित सर्व दामाजी सहकारी साखर कारखान्याचे सन्माननीय संचालक मंडळ, उपस्थित कल्याणरावजी रोकडे, या मंगळवेढा तालुका आणि पंचक्रोशीतून आलेल्या सर्व या संस्थेवरती नितांत प्रेम करणारे सर्व वडीलधारी शेतकरी सभासद, उपस्थित कर्मचारी बंधू, उपस्थित पत्रकार बंधू आणि तरुण सहकारी मित्रांनो, पाऊस पडतोय आणि पावसात त्या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय आणि पावसात भिजणं आजकाल शुभ मानलं जातं। त्यामुळे या होणाऱ्या पावसातल्या कार्यक्रमाचा मंगळवेढ्यातल्या आणि तमाम मायबाप जनतेला भविष्य काळातला शुभ संकेत आहे आणि या दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या आदरणीय संस्थापक मारवाडी वकील साहेब असतील, रतनचंद शाह शेठजी असतील आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे स्वर्गीय चरणू काका असतील, रामचंद्र नाना असतील किंवा यादापा माळी साहेब असतील किंवा या मंचावरील अनेक ज्येष्ठ माणसांनी या मंगळवेढा भागातल्या शेतकऱ्यांच्यासाठी भविष्यातल्या पिढीसाठी त्या ठिकाणी 1985 पासूनचा प्रयत्न करून या दामाजी सहकारी साखर कारखान्याची बंधून त्या ठिकाणी निर्मिती केली आणि पहिला गळीत हंगाम 1991-92 ला त्या ठिकाणी पहिला गळीत हंगाम पार पाडून शेतकऱ्याच्या त्या ठिकाणी भविष्य काळाची पिढी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांचं नंदनवन केलं पाहिजे या भूमिकेतून त्या ठिकाणी अनेक या तालुक्यातल्या ज्येष्ठ मंडळींनी या ठिकाणी प्रयत्न केले। 91-92 पासूनच्या सुरुवातीच्या काळापासून ते त्यानंतरचा मारवाडी वकील साहेबांचा कार्यकाळ असेल, त्यानंतर स्वर्गीय चरणू काकांचा कार्यकाळ असेल किंवा 2011 ला बंधूनो त्या ठिकाणी भारत नानांच्या नेतृत्वाखाली 2011 ते 2016 या 5 वर्षाच्या कार्यकाळाचा आलेख असेल किंवा या कारखान्याच्या कामाची पद्धत तुम्ही जवळून बघितली आहे, अनुभवली आहे बंधूनो या ठिकाणी। आणि म्हणून प्रतिकूल परिस्थितीत मारवाडी वकील साहेब असतील किंवा आदरणीय काकांच्या मार्गदर्शनाखाली इथल्या कर्मचारी बंधूंनी देखील प्रतिकूल परिस्थितीत अनेक या साखर कारखान्याच्या चढ उतारामध्ये
तितकीच ताकद तितकीच मदत त्या ठिकाणी इथल्या प्रत्येक कर्मचारी बांधवांनी देखील सहकार्य करण्याची भूमिका त्या दरम्यान पार पाडली। आणि म्हणून 2011ला नानांच्या नेतृत्वाखाली पॅनलला संधी दिल्यानंतर त्या ठिकाणी चेअरमन म्हणून आदरणीय नंदकुमार पवार दादा असतील, त्यानंतर आदरणीय काळुंगे सर असतील आणि त्यानंतर आदरणीय शशिकांतजी बुगडे साहेबां या ठिकाणी चेअरमन म्हणून काम करत असताना खुलं सभासदत्व देण्याची भूमिका या ठिकाणी व्यक्त केली। आणि मागेल त्याला सभासदत्व देणं या मंगळवेढा तालुक्यातल्या कोणत्याही शेतकऱ्याला या साखर कारखाना त्या ठिकाणी माझ्या मालकीचा वाटलं पाहिजे, यासाठी खुलं सभासदत्व देण्याची भूमिका त्या 5 वर्षाच्या काळात त्या ठिकाणी पार पडली। आणि पार पाडत असताना त्या ठिकाणच्या कार्यकाळात या तिन्ही चेअरमन असेल आणि त्या काळच्या संचालक मंडळाने बंधूंनो काम करत असताना अगोदरच्या अनेक प्रसंगाला काका त्या ठिकाणी तोंड देत होते। त्यावेळी कर्मचारी बंधूंचा 29 महिन्यातला 50% रक्कम काकांच्या माध्यमातून दिली गेली होती, परंतु राहिलेली 50% रक्कम त्या 5 वर्षाच्या काळात चेअरमन आणि संचालक मंडळाच्या माध्यमातून पूर्ण देण्याची त्या ठिकाणी कायम परंपरा पार पडली। आणि या कर्मचारी बंधूंना जितकं त्या ठिकाणी सभासदत्व आणि त्या ठिकाणी कर्मचारी बंधू हे रथाची 2 चाकं असतात, म्हणून कामगार बंधूला त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पडली। 5 वर्षाचा कार्यकाळ काम करत असताना चांगल्या पद्धतीचं क्रशिंग असेल किंवा 2016च्या बंधूंनो निवडणुकीमध्ये 16ला सत्तांतर झालं आणि सत्तांतरामध्ये त्या ठिकाणी काम करत असताना बुगडे साहेबांनी संचालक मंडळाला मी आता त्या ठिकाणी विचारलं की तुम्ही सत्तांतरण झाला आणि पद सोडत असताना या साखर कारखान्याच्या गोडाऊन मध्ये त्या दरम्यान बंधूंनो 3,20,000 क्विंटल साखर शिल्लक होती आणि 10,000 टन मोलॅसिस बंधूंनो त्या ठिकाणी शिल्लक होतं। आणि अशी परिस्थिती असताना या साखर कारखान्यावर त्या दरम्यान 28 कोटीचं फक्त कर्ज त्या दरम्यान त्या काळी त्या ठिकाणी 2016ला या संचालकांनी पदभार सोडताना त्या दरम्यान होतं। त्यानंतर कुणी काम केलं, कशा पद्धतीनं काम झालं, कशा पद्धतीनं शेतकरी सभासदांना अडवणूक पिळवणूक आणि त्या ठिकाणी राजकारणापाय अडचणी आणण्याच्या भूमिका 5 वर्षात झाल्या, इथं जवळून तुम्ही बघितलंय, अनुभवलंय बंधूंनो, त्या ठिकाणी त्या गोष्टी बघितल्यात। निवडणुकीला लोक त्या ठिकाणी या साखर कारखानदारीच्या निवडणुकीला सामोरं जात असताना त्या ठिकाणी सभासदत्व तर त्या ठिकाणी वगळण्याचं पाप काम एकीकडे त्या ठिकाणी चालू होतं। मात्र पीबी कैलासवासी स्वर्गीय आदरणीय पीबी पाटील सर असतील किंवा या संचालक मंडळातल्या अनेक प्रमुखांनी हायकोर्टापर्यंत धाव घेऊन आमचं सभासदत्व राहिलं पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी पार पाडली। आणि म्हणून ती पार पाडत असताना बंधूंनो या समविचारी आघाडी माध्यमातून अनेक वरिष्ठ नेते मंडळी आज मंचावर विराजमान आहेत। आदरणीय काळुंगे सर असतील, मामा असतील, नागणे मामा असतील, यादप्पा सावकर असतील किंवा अनेक मंडळींनी प्रमुख मंडळींनी एक विचार व्यक्त केला, चुकीचं काम करणारा बाजूला सारायचा असेल तर त्या ठिकाणी आपले मनभेद असतील, राजकीय त्या ठिकाणी काय एकमेकाच्या मनातले मनभेद असतील ते तर बाजूला सारून बंधूंनो एकत्रित आलं पाहिजे। म्हणून समविचारी आघाडीच्या नावाखाली आपण या कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळी 2 वर्षापूर्वी त्या ठिकाणी आपण एकत्रित आलो आणि 3,000 त्या ठिकाणी सभासदत्व वगळण्याचं काम केलं असताना सुद्धा ते 3 का 5 4,000 सभासदत्व वगळण्याचं काम केलं असताना ते डावलून त्या ठिकाणी 3,000चं मताधिक्य देऊन तुम्ही या सर्वसामान्य मायबाप जनता सभासदांनी आशीर्वाद देण्याची भूमिका या संचालक मंडळावरती चेअरमन आणि व्हाईस चेअरमन आणि त्यांच्या संचालक मंडळावरती तुम्ही जबाबदारी दिली। आणि जबाबदारी दिल्यावर बंधूंनो 2 गळीत हंगाम या साखर कारखान्याचे पार पाडले। मात्र गळीत हंगाम पार पाडत असताना चांगल्या पद्धतीनं नियोजन करून उसाला दर त्या ठिकाणी दिलेल्या शब्दाप्रमाणे पूर्ण करून देण्याची भूमिका या संचालक मंडळाने आणि इथल्या सभासदांना केंद्रबिंदू मानून त्या ठिकाणी झालं। मी या सगळ्या घडामोडी इतिहास एवढ्यासाठी सांगतोय, सध्या यावेळी एनसीडीसी मधून तुम्ही हे संचालक मंडळ कर्जाचं प्रकरण मिळावं म्हणून एकीकडे पाठपुरावा करत होता, पण काही लोक त्या ठिकाणी ही संस्था यांना त्या ठिकाणी मदत मिळू नये म्हणून जर प्रयत्न करत असतील, आज मला यायला बंधूंनो त्या ठिकाणी उशीर या कार्यक्रमानिमित्त झाला, त्याबद्दल सर्वांची उपस्थितांची मी मनापासून दिलगिरी व्यक्त करत असताना
कारण मी जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं गावोगाव माझ्या वडिलांनी जोडलेले माणसांचा आशीर्वाद घेण्यासाठी गावोगाव त्या ठिकाणी मी फिरतोय आणि फिरत असताना 45 गावांच्या गाव भेटी करून मी या कार्यक्रमाला उपस्थित झालो कारण समविचारीचा आघाडीचा आपला 2 वर्षानंतरचा एकत्रितचा हा पहिला त्या ठिकाणी कार्यक्रम आहे आणि येणं तितकंच गरजेचं आहे. आलो नसतो तर काही त्या ठिकाणी लोकांनी वेगवेगळ्या भूमिका या तालुक्यात मांडल्या असत्या आणि त्या भूमिकेला आता आपण कधी भविष्य काळात वाव द्यायचा नाही. यासाठी राहिलेल्या गावांचा अर्धवट दौरा त्या ठिकाणी पुढे ढकलून थांबवून त्या ठिकाणी या कार्यक्रमाला मी या दरम्यान आलो. वेळ झाला त्याबद्दल बंधूंनो दिलगिरी व्यक्त करतो आणि गावोगाव फिरल्यानंतर आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं शेतकरी मेळावा आणि कृषी प्रदर्शनाचं त्या ठिकाणी आयोजन या संचालक मंडळाने प्रमुख त्या ठिकाणी केलेलं आहे. आज गावोगाव गेल्यानंतर माझ्या शेतकऱ्यांच्या बद्दल व्यथा ऐकल्यानंतर सध्याच्या चाललेल्या परिस्थितीबद्दल विद्यमान लोकप्रतिनिधीच्या बाबतीत तक्रारी ऐकायला मिळते. मी सरकारवरती जास्त बोलत नाही. मी सरकारवरती जास्त बोलल्यानंतर माझ्यामुळे कदाचित प्रमुख पाहुण्याला अडचण येऊ नये त्यामुळे मी सरकारवरती त्या ठिकाणी बोलत नाही. त्यामुळे सरकार शेतकऱ्यावरती दुग्ध व्यावसायिकाच्यावरती समाजावरती मग मराठा समाज धनगर समाज बांधव लिंगायत समाज बांधव माझा मुस्लिम समाज बांधव यांच्यावरती चाललेले अन्याय अत्याचार त्या ठिकाणी तुम्हाला सर्वश्रुत माहित आहे. त्यामुळे मी त्याच्यावरती अधिक न बोलता या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं यासाठी त्या ठिकाणी फिरतोय कारण फिरत असताना त्या ठिकाणी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत माझा थोड्या मताने पराभव झाला. पराभव यश देखील पचवायची ताकद आपल्यात असली पाहिजे आणि पराभव देखील त्या ठिकाणी पचवायची ताकद आपल्यात असली पाहिजे. ही माझ्या वडिलांनी माझ्यावरती संस्कार आणि शिकवण दिली आहे आणि नक्कीच या समविचारी आघाडीच्या माध्यमातून भविष्य काळात या इथं उपस्थित असणाऱ्या सर्वसामान्य शेतकरी गावातल्या प्रमुखांच्यावरती आज फक्त विरोधाला विरोध म्हणून त्या ठिकाणी गावातल्या प्रमुखांना निधी मागायला गेल्यानंतर सुद्धा वेगवेगळी भूमिका घेऊन चुकीची भावना व्यक्त करून लोकांना सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्या ठिकाणी गरिबाला त्या ठिकाणी वेठीस धरण्याचं काम लोकप्रतिनिधीच्याकडे जर चालू असेल तर ती बदलायची ताकद या मायबाप जनतेच्या इथं उपस्थित असणाऱ्या हातामध्ये आहे आणि मी त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना आवाहन आणि विनंती करतो आणि पुनश्च एकदा या संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या या NCDCच्या या मदतीमध्ये आदरणीय परिचारक साहेबांनी अथक प्रयत्न करून त्यांच्या सरकारकडे भांडून आमच्या लोकांना आमच्या या कारखान्याला त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे. भले कुणीही विरोध करू द्या पण सरकारला धारेवरती धरण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यासाठी मनापासून आपल्या शेतकऱ्यांच्या वतीनं मी त्या ठिकाणी आभार त्यांचे व्यक्त करतो आणि या कृतज्ञता सोहळा असेल या सत्कार प्रसंगी आम्हाला त्या ठिकाणी 2 वर्षानंतर आपण आमंत्रित केलं आपल्यात सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून अंतःकरणापासून इथल्या समस्त संचालक मंडळाची इथल्या कर्मचारी बंधूंची मी आभार व्यक्त करत असून या कार्यक्रमानिमित्त फक्त एक माझी विनंती संचालक मंडळाच्या पुढे करणार आहे 2 गोष्टींची की या योगदानामध्ये कैलासवासी PB पाटील सरांचं देखील तेवढंच योगदान या निवडणुकीमध्ये इथल्या तालुक्याच्या मध्ये अनेक वर्षाच्या कामकाजाने राहिलेला आहे. त्यांच्या निधनाच्या नंतर रिक्त राहिलेलं पद ते त्यांचे चिरंजीव प्रथमेश बायांना आपण त्या ठिकाणी निमंत्रित संचालक म्हणून आपण ताबडतोबपणे काम करावं आणि अनेक इथले कर्मचारी बंधू जे रथाची 2 चाकातला प्रमुख घटक आहे बंधूंनो त्या मग ते त्या ठिकाणी रिटायरमेंट झाल्यानंतरच्या काही कर्मचारी बंधूंच्या अडचणी असतील किंवा माझ्या कामगार बंधूंच्या जर काही अडचणी असतील तर या रथाच्या 2 महत्वाच्या चाकाबद्दल हे दुसरं चाक याच्याकडे देखील आपण लक्ष द्यावं. एक तुमचा सहकारी छोटा कार्यकर्ता या नात्यानं विनंती करतो आणि या मेळाव्याला मला बोलवलं आपण त्या ठिकाणी मान सन्मान केला त्याबद्दल मनापासून अंतःकरणापासून मी आभार व्यक्त करून मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.